दृश्यम सिनेमा आठवतोय? गुन्ह्याचा पुरावा मिटवण्यासाठी रचलेलं ते चक्रव्यूह. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक त्याला तुरुंगाच्या दारापर्यंत नेऊन सोडतेच. छत्रपती संभाजीनगर मध्ये असंच काहीसं घडलंय. एका निवृत्त प्राध्यापकाची हत्या झाली, मृतदेह गायब झाला, पण एका इंग्रजी स्टेटसने घात केला आणि अख्खं कांड उघडकीस आलं. ही गोष्ट आहे 60 वर्षीय निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे आणि रील स्टार विशाल राठोड यांची. मैत्री, पैसा आणि मग रक्ताचा खेळ. विशालला लव्ह अँड डेअर नावाचा रियालिटी शो बनवायचा होता. त्यासाठी त्याने लोंढे यांच्याकडून 50 लाख रुपये उसने घेतले होते. पण शो फ्लॉप झाला आणि पैशांचा तगादा सुरू झाला. याच 50 लाखांच्या वादातून विशालने लोंढे यांचा काटा काढण्याचं ठरवलं. 5 फेब्रुवारीची ती रात्र. विशालने लोंढे यांना दौलताबाद परिसरात पार्टीच्या बहाण्याने नेलं. दृश्यम स्टाईलने प्लॅन आधीच तयार केला होता. 3 दिवस आधीच गेवराई तांडा शिवारात जेसीबीने खड्डा खोदून ठेवला होता. वाटेत गाडी थांबवून लोंढे यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. पण ट्विस्ट तर पुढेच आहे. रक्ताने माखलेला मृतदेह गाडीत ठेवून आरोपी चक्क 8 तास शहरात 30 किलोमीटर फिरत होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ते मुद्दाम सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या भागातून फिरले. शेवटी पहाटे 6 वाजता मृतदेह पुरून ते मोकळे झाले. लोंढे गायब होते. घरचे चिंतेत होते. अचानक लोंढे यांच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस पडलं. आय एम इन पर्सनल वर्क, डोंट कॉल. आरोपींनी 8 मार्चला पुणे येथे लोंढे यांचा मोबाईल नेऊन सुरू केला होता. हेच ते स्टेटस ज्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. प्राध्यापक लोंढे हे IIT मधून शिकलेले विद्वान गृहस्थ होते. त्यांची इंग्रजी अस्खलित होती. मग ते इतकं चुकीचं आणि साधं इंग्रजी स्टेटस कसं ठेवतील, हा प्रश्न गुन्हे शाखेला पडला. पोलिसांनी विशाल राठोडला ताब्यात घेतलं आणि त्याची उलट तपासणी सुरू झाली. पोलिसांनी खाक्या दाखवताच रील स्टारचा मुखवटा गळून पडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने पोलिसांना महिनाभर गुंगारा दिला खरा, पण एका चुकीच्या स्पेलिंगने आणि व्याकरणाने त्याला फासापर्यंत पोहोचवलंय. महिनाभर चाललेला हा लपंडाव, 30 किलोमीटर रक्ताने माखलेला प्रवास आणि दृश्यमचा तो अयशस्वी प्रयत्न. विशाल राठोडला वाटलं होतं की त्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली, पण प्राध्यापक लोंढे यांची बुद्धिमत्ता त्यांच्या जाण्यानंतरही आरोपीवर भारी पडली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इनसाइड स्टोरीज साठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.